नाशिक मुंबई महामार्गाला लागून असलेल्या वनविभागाच्या नेहरू उद्यानाला देखणं स्वरूप आलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, भरत जाधव यांच्या उपस्थितीत नेहरू उद्यानाचा लोकार्पण सोहळा होणार आहे। वनविभागाच्या 95 हेक्टर जागेपैकी 25 हेक्टर जागेवर नाशिक मनपा, टाटा ट्रस्टच्या माध्यमातून वनौषधी उद्यान विकसित करण्यात आलंय। पर्यावरणावर संदेश देणारा 20 मिनिटांचा लेझर शो विशेष आकर्षण असणार आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतलं बोटॅनिकल गार्डन आता मूर्त स्वरूपाला आलेलं आहे आणि आज सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर आणि त्यांच्यासह इतर मराठी कलाकारांच्या उपस्थितीमध्ये या गार्डनचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे। नाशिक मुंबई महामार्गाला लागूनच असणाऱ्या वन विभागाच्या एका जागेमध्ये हे गार्डन साकारण्यात आलेलं आहे। आपण बघतोय ह्या गार्डनमध्ये हत्तींच्या प्रतिकृती ठेवण्यात आलेल्या आहे। राशी चक्रावर आधारित जे काही झाडं आहेत ते झाडं आहेत आणि देशामध्ये कुठेही बघायला मिळणार नाही असा पर्यावरणाचा संदेश देणारा लेझर शो या गार्डनमध्ये आहे। साधारण 20 मिनिटाचा हा कार्यक्रम असणार आहे आणि त्याचबरोबर संपूर्णतः निसर्ग सौंदर्य, निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आल्याची अनुभूती इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला मिळेल, प्रत्येक नागरिकाला मिळेल अशी रचना करण्यात आलेली आहे। साधारणतः 50 एकरवर हा संपूर्ण परिसर विस्तारलेला आहे। मात्र त्यापैकी 25 एकर जागेवर आता नव्याने प्रोजेक्ट स्थापन करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये नाशिक महानगरपालिका, वन विभाग आणि टाटा ट्रस्ट या तिघांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रोजेक्ट साकारण्यात आलेला आहे। प्रवेशद्वार जे आहे ते अत्यंत आकर्षक बनवण्यात आलेलं आहे। फुलपाखराचं स्वरूप त्या प्रवेशद्वाराला देण्यात आलेलं आहे, जेणेकरून लहान मुलं इथे येतील, लहान मुलांना इथे आकर्षण वाढेल आणि त्याचबरोबर पर्यावरणाचा संदेश देखील दिला जाईल। एकंदरीतच नाशिक शहराला गार्डन सिटी म्हणून बनवण्याचं जे काही एक उद्दिष्ट होतं ते उद्दिष्ट पूर्ण सफल झालं नसलं तरी एक मैलाचा दगड म्हणून या बोटॅनिकल गार्डनकडे बघितलं जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।